महाराष्ट्राचे लाडके अजितदादा ज्या पद्धतीनं अकाली गेले ते दुःख आजही सहन होण्यासारखं नाहीये। राजकीय वर्तुळामध्ये अजितदादांच्या या अपघाताबद्दल अनेक शंका आता उपस्थितही होऊ लागल्या। त्यात पत्रकारांशी बोलताना काल ठाकरेंचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे अगदी बेधडकपणे बोलले। भाजपवर गंभीर आरोप राऊतांनी यावेळी केले, पण राऊत तेवढ्यावरच थांबले नाहीत। राऊतांनी अजितदादांचा हा मुद्दा आणि त्याविषयीचा संशय हा थेट भर संसदेमध्ये उपस्थित केलाय। राऊतांची ही कृती फार महत्त्वाची, लक्षवेधी आणि जबाबदारीची आहे। यात राऊतांनी मोठी जोखीम सुद्धा उचललेली आहे, पण घाबरून मागे हटतील ते राऊत कसले? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राऊतांची ही भूमिका, एखादी गोष्ट संसदेच्या पटलावर जाण्याचं महत्त्व आणि त्याचे परिणाम याच विषयी बोलणार आहोत। त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी बोलतात, याचा फार मोठा त्रास सत्ताधारी पक्षातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत वाटत आलाय। राऊत नुसते बोलतात, आरोप करतात, टाइमपास करतात, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या राजकीय वर्तुळातून त्यांच्या या सकाळच्या पत्रकार परिषदांविषयी सातत्यानं दिसते। राऊत जे बोलतात ते सिद्ध करू शकतात का? त्यावर ते कोणतीही ठोस कृती करण्याऐवजी नुसतेच का बोलतात? त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का, असे सवाल सुद्धा यावर उपस्थित होतात। पण अजितदादांच्या अपघाती निधनाचा मुद्दा थेट संसदेमध्ये मांडून काल अजितदादांविषयी राऊतांनी हे दाखवून दिलंय की ते याविषयी किती जबाबदारीनं बोलतायत। राज्यसभेमध्ये काल सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली। या चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा सहभाग घेतला। यावेळी त्यांनी अजितदादांच्या अपघाती निधनाचा उल्लेख केला। यावेळी त्यांनी म्हटलं की अजित पवारांच्या या दुर्दैवी मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, या घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। हे नेमकं काय आहे हे कळायला हवं आणि यासाठी याची चौकशी होणं महत्त्वाचं आहे। आधी आपण पाहूया की संजय राऊत अजितदादांबाबत संसदेमध्ये नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगते। आज मुझे अजित पवार जी की याद आ रही है। फिर हमारे बड़े नेता थे महाराष्ट्र के, आपके साथी भी रहे, हमें आज बहुत सालों से 3 साल से दुर्भाग्यपूर्ण तरीके से उनकी मौत हो गई। आज भी हम लोग सदमे में है कि ये कैसा हो गया। इतना एक दमदार आदमी, जिस तरह से उनकी मौत हो गई, दुर्घटना हो गई, आज भी हम लोग सदमे में। रोज जी अपना अजीत, टाइम नहीं खत्म हो गया, ठहरो सर। आपका अजीत पवार के ऊपर 70,000 करोड़ के सिंचाई घोटाले का आरोप किया था आपकी सरकार ने किया, लेकिन वो भारतीय जनता पार्टी के साथ आ गए और पवित्र हो गए। 15 जनवरी को अजित पवार जी ने एक बयान दिया था। 15 जनवरी को अजित पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था। आप संसद के बाहर बोल क्या रहे हैं। कहा था कि अगर आप सिंचाई घोटाले का आरोप करते हो, ये विषय नहीं है, सिंचाई घोटाले का आरोप करते हो तो सिंचाई घोटाले का पैसा सिर्फ हमने नहीं खाया है, भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है। और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहां है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए और ये जांच इस तरह से होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए कि ये क्या है। धन्यवाद। भ्रष्टाचार का आरोप, मुझे तो जस्टिस लोया की याद आ गई। जब अजित पवार का एक्सीडेंट मैंने देखा तो मुझे जस्टिस लोया की याद आ गई। क्या इस प्रकार का कोई हादसा तो नहीं होगा? देखिए, सुनने की आदत रखो। तुम्हाला लक्षात आलं असेल तर राऊत दादांविषयी जेव्हा बोलायला सुरुवात करतायत तेव्हा अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची तुमची वेळ संपली आहे असं सांगत रोखण्याचा प्रयत्नही केलाय। पण तरीही राऊत जराही न थांबता अजितदादांचा हा मुद्दा संसदेमध्ये मांडूनच थांबलेले आहेत।
त्यांना जो मुद्दा संसदेमध्ये पटलावर आणायचा होता तो त्यांनी आणलेलाच आहे. आपला एखादा मुद्दा किंवा शब्द हा पटलावर येणं किंवा रेकॉर्डवर येणं म्हणजे अत्यंत मोठी गोष्ट आहे. सभासद आपला एक एक शब्द याचमुळे पडताळूनही घेतात, कारण तो रेकॉर्डवर चुकीचा जाऊ नये. त्यामुळे जर संजय राऊत संसदेच्या रेकॉर्डवर पटलावर एखादा मुद्दा बोलतायत जो अत्यंत मोठा आहे किंवा ज्यात थेट भाजपवर आणि पर्यायानं फडणवीसांवर गंभीर आरोप आहेत, तर ते किती जबाबदारीनं आणि नेटानं हा विषय मांडतायत हे आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या की संसदेच्या पटलावर म्हणजे फ्लोअर ऑफ पार्लमेंटवर एखादी गोष्ट रेकॉर्डवर येणं ही भारतीय लोकशाही प्रक्रियेत खूप महत्वाची गोष्ट आहे. हे मुख्यतः लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चा, भाषणं, प्रश्नोत्तरं किंवा विधेयकांशी संबंधित चर्चांबाबत असतं. संसदेच्या चर्चा या भारतामध्ये पार्लिमेंटरी डिबेट्स म्हणून ओळखल्या जातात, रेकॉर्ड होतात. हे रेकॉर्ड कायमस्वरूपी राहतात. शिवाय हे रेकॉर्ड न्यायालय, सरकार किंवा जनतेसाठी संदर्भ म्हणूनही वापरलं जाऊ शकतं. संसदेचे सदस्य म्हणून किंवा खासदार, मंत्री हे जे काही बोलतात ते रेकॉर्डवर येत असल्यानं ते अत्यंत जबाबदारीचं असतं. ते रेकॉर्ड सार्वजनिक होतं, त्यामुळे ते जबाबदारीनं बोलावंच लागतं. हे रेकॉर्ड भविष्यातील अभ्यास, संशोधन किंवा राजकीय विश्लेषणासाठी महत्वाचे ठरतात. ते देशाच्या इतिहासाचा एक भाग बनतात. प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर अजितदादा आणि राऊतांचे अनेक मतभेद होते. अजितदादा महाविकास आघाडी सोडण्यापूर्वी तर ते प्रकर्षानं विविध प्रसंगांमधून दिसून येऊ लागले. शिवाय आपल्याला दादा माहिती आहे ते किती स्पष्ट वक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी सातत्यानं राऊतांवर विविध कारणांमुळे टीका केलेली होती. पण मतभेद असले तरी या दोन नेत्यांमध्ये मनभेद नव्हते. अजितदादा कितीही स्पष्ट वक्ते असले तरीही त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं होती. महेश लांडगेंसारखं एक उदाहरण आपल्याकडे आहे, ते दादांचे कट्टर विरोधी म्हणून ओळखले जात होते किंवा ज्यांनी दादांवरती अत्यंत एकेरी भाषेमध्ये किंवा काही टोकाच्या टीका या दरम्यानच्या काळामध्ये केल्या. पण तेच महेश लांडगे यांचा एक व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी पाहिला की ते दादांच्या फोटोजवळ कसे नतमस्तक झाले आणि त्यांनी माफी मागितली. माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व कळतं किंवा माणूस गेल्यानंतर त्याचं मोठेपण कळतं, हे सगळं ठीक आहे. पण हा एक अत्यंत विचार करण्याचा मुद्दा आहे की एखादा मोठा राजकीय शत्रू सुद्धा जर दादांच्या जाण्यानं व्यतीत होत असेल तर त्यांच्या जवळचे हे मित्र यांना काय वाटत असेल. त्यामुळे अजितदादांचा घातपात झालाय याची शंका मला पहिल्याच दिवशी आली. हे प्रकरण मला जस्टिस लोया प्रकरणासारखं वाटतं आणि हे मी संसदेत मांडणार आहे हे कालच संजय राऊतांनी या सगळ्या प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं आणि राऊतांनी बोलल्याप्रमाणे ते खरंही केलं. सकाळी राऊत बोलले की मी संसदेमध्ये हा मुद्दा बोलणार आहे आणि संध्याकाळी राऊतांनी हा मुद्दा संसदेमध्ये पटलावर आणला. आणखी एक मुद्दा, राऊतांवर किंवा त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांवर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं किंवा लक्षात घ्यायला हवं की या सकाळच्या पत्रकार परिषदांमुळेच राज्यामध्ये महाविकास आघाडीसारखं एक वेगळ्या समीकरणाचं सरकार आलं. एखादा मुद्दा हा सातत्यानं मांडून त्याचा फॉलोअप घेण्याचा जो राऊतांचं गुण आहे किंवा जी एक त्यांची पद्धत आहे किंवा त्यांचं हे सातत्यानं एकाच मुद्द्यावर वारंवार बोलणं, हा जो एक पॅटर्न आहे तो अजिबात कमी लेखून चालणार नाही. शिवाय अजितदादांचा विषय तर त्यांनी थेट रेकॉर्डवर मांडलेला आहे. थेट रेकॉर्डवर या संदर्भातला संशय व्यक्त केलाय, या संदर्भातल्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे ते कुणाकडूनही आता हलक्यात घेतलं जाऊ शकत नाही. आता राऊतांना माहिती नाही आहे का की भाजपवर किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व शक्तिशाली नेत्यांवर इतके गंभीर आरोप थेट संसदेच्या रेकॉर्डवर नेणं ही किती मोठी जोखीम आहे, किती मोठी रिस्क आहे, अर्थातच माहिती आहे. पण तरी सुद्धा राऊतांनी हे केलंय म्हणजे त्यांची जबाबदारी केवढी आहे बघा. लक्षात घ्या, रेकॉर्डवर एखादा मुद्दा आला म्हणजे सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. रेकॉर्ड झालेल्या चर्चांमुळे जनजागृती होते आणि तो मुद्दा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो. ठाकरेंचे कट्टर शिलेदार संजय राऊतांनी अजितदादांसाठी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या भूमिकेशी सहमत आहात का? हा मुद्दा संसदेच्या पटलावर नेणं हे योग्य आहे, अयोग्य आहे? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, अंदाज सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.